भिवंडी तालुका के चिंबीपाड़ा ग्राम पंचायत के युवा सरपंच आतिश कदम का जन्मदिन चिंबीपाड़ा गांव में पिंटू फार्म हाउस पर नातेवाईक व मित्र मंडली द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर समाज कल्याण विभाग के माजी सभापति जिला परिषद थाने प्रकाश जी तेलीवरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के देवानंद थले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भिवंडी तालुका ग्रामीण के महिला अध्यक्षा अलका देवानंद पाटिल, चिंबीपाड़ा शाखा प्रमुख रमेश जाधव उर्फ माइकल, जो नांदुरखी ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, पत्रकार राजेंद्र पाटिल, बाला येवले, उमेश पाटिल, बालाराम जाधव, रुपेश सालवी, तेजस सालवी, हरेश पाटिल, हर्षद पाटिल, अविनाश भगत, करण कदम, सूरज कदम, कल्पेश पाटिल, किशोर भोमटे, आकाश पाटिल, विकास पाटिल, नीरज दुमाड़ा, विवेक दीवे, दीपक महस्कर, दिनेश काले, आनंद जाधव, नकुल वल्वी, रोशन भगत, अजय जाधव, ज्ञानेश्वर पाटिल, रुपेश पड़वल, कल्पेश भगत, विशाल कोठारी, रोशन भगत, रेवा माली, पवन वल्वी, अनिल किरकिरा, देवराम अंधेर, नितिन वाघात, रूपजिया वाड़ू, मनीषा कदम, कामिनी येवले, मेघा सालवी सहित भारी संख्या में मान्यवर नातेवाईक मित्र मंडली ने उपस्थित होकर चिंबीपाड़ा ग्राम पंचायत के युवा सरपंच आतिश कदम को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। आज आपण आतिश कदम यांचा वाढदिवस निवासस्थानापासून जवळजवळ एक रात्रीमध्ये आपण आता वाढदिवस साजरा करत आहोत। की आपल्याला ध्रुवला सुप्रसिद्ध गायक नक्कीच आमचे परममित्र पंच आतिश कदम यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेला आहात, तर कशा पद्धतीने शुभेच्छा? माझे मित्र आशिष कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण व तसेच उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि सचिव माया हे सर्व उपस्थित आहेत। तसेच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तेलीवडे साहेब, तसेच आपले मायकल रमेश उर्फ रमेश जाधव, तसेच राजन पाटील पत्रकार हे सर्व उपस्थित आहेत। आणि आतिश कदम यांना सरपंचपदी पुन्हा पुन्हा यावा आणि पुन्हा पुन्हा आम्ही बघावा हीच आमची इच्छा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्याशी जोडल्या जात आहेत भिवंडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या भिवंडी तालुका अध्यक्ष तसेच काटेगावच्या माजी सरपंच अलकाताई देवानंद पाटील। ताई, आज या ठिकाणी आतिश कदम यांचा वाढदिवस आहे, कशा पद्धतीने शुभेच्छा देणार? इथे जमलेले ग्रामस्थ व तेलवरुणे साहेब तसेच अशी आतिश कदम साहेब हे सरपंच पदावर असताना त्यांना
इथे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. तसंच या पंचकृषीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, त्यांची चांगले कामं आहेत आणि त्यांना या एरियातले सर्व पंचकृषीतल्या माणसांची साथ आहे. त्यामुळे त्यांचा आज सरपंच पदाचा हे चांगला आहे आणि ते जमलेले सर्व सदस्य व गावकरी मंडळी यांना खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आतिश कदम सरपंच साहेबांना इथे जमलेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिंबीपाडा गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आतिश कदम यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता झुनांदुर्की टेंबिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी साहेब, काय सांगाल? आज आपण या ठिकाणी आपल्या मित्राला शुभेच्छा देण्याकरता आलेला आहात. प्रथमतः मी चिंबीपाडा गावाचे मी धन्यवाद करतो, कारण आम्हाला अतिशय अशी व्यक्ती लाभली की ती सरपंच पदासाठी उमेदवार लाभली आणि त्यांना भरभरून मतांनी विजय केला. आणि मी चिंबीपाडा गाव ग्रामपंचायतचे आणि पूर्ण सदस्यांचे धन्यवाद करतो. आणि आज त्यांचा एक आनंदाचा दिवस आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे. आज वाढदिवसानिमित्ताने त्यांचे सर्व चिंबीपाडा किंवा या पाची ग्रामपंचायतीतील सर्व लोक इथे एकत्रित आलेले आहेत आणि सन्माननीय तेलवडे साहेब, आमचे सर्व मित्रपरिवार इथे जमलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि त्यांना पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर प्रार्थना. आणि त्यांचं पुढील वाटचाल, आज सरपंच आहेत, पुढील यांचं पंचायत समितीमध्ये त्यांची वर्णी लागेल ही मी त्यांना शुभेच्छा देतो. ठाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, तसेच आदिवासी सेल संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी तेलवरे साहेब, आपण आतिश कदम यांना शुभेच्छा कोणत्या प्रकारे देणार? आज चिंबीपाडा ग्रामपंचायतचे जनतेतून निवडून आलेले आमचे मित्र आणि आमचे भाऊ आतिश कदम, आज आतिश कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आतिश कदम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षातून जनतेतून निवडून आलेले आहेत आणि त्यांना आशीर्वाद माजी आमदार आपले रुपेश म्हात्रे साहेब आणि आपले जिल्हा प्रमुख विश्वास तले साहेब, तालुका प्रमुख कुंद पाटील साहेब यांच्यातर्फे सुद्धा त्यांना मी आपल्या शिवसेनेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बोलतो. आतिश कदम हा एक असा व्यक्ती आहे की तो या चिंबीपाडा गावातला एक हिरा म्हणून झाला, कारण तो या नवतरुणांचा क्रिकेटचा खेळाडू होता आणि त्यांनी नवतरुण मित्रमंडळी जपून ठेवली होती. आम्ही त्यांना जवळ घेऊन त्यांना आपल्या साहेबांना बोलून त्यांच्याशी आम्ही हे केले की आपल्याला आतिश कदमला सरपंच म्हणून जनतेतून उभा करायचा आहे. इकडं सर्व त्यांच्या इकडं तिकडं जेवढं त्यांच्या मंडळी होती त्यांना सर्वांना आम्ही एकत्र करून आम्ही आतिशला हे केलं आणि जनतेतून उभा केला. चिंबीपाडा गावाला त्याच्यावरती खूप विश्वास ठेवून त्याला जनतेतून निवडून दिला आणि आतिश त्याचप्रमाणे जनतेसाठी काम करतो. आज या त्यांच्या आनंद सणी आम्ही त्यांना माझ्या शुभेच्छा देतो की जिल्हा परिषद वतीने शुभेच्छा देतो आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवा सेना आणि आदिवासी सेलच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि साईबाबाला अशी प्रार्थना करू की त्यांना पूर्ण आयुष्य चांगलं जावं हीच विनंती. चिंबीपाडा गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आतिश कदम यांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता कांबे जिल्हा परिषद गटातून मोठ्या संख्येने शिवसेना तसेच भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच या ठिकाणी त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक, आपतेचे सगळे सोयरे मोठ्या संख्येने या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित झालेले आहेत. नुकताच आपण एक नव्हे दोन नव्हे तर 4 ते 5 पेक्षा जास्त केक कापले. आतिश कदम यांच्याबद्दल एवढंच म्हणावं लागेल की सुरुवातीला त्यांना आपण अशा पद्धतीने ओळखत होतो की क्रिकेटमध्ये त्यांचं नाव होतं, पण क्रिकेटमधून त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जी उडी घेतली आणि ते नशीबवान आहेत, कारण की नुकत्या निवडणुका घेण्यात आल्या. त्या निवडणुकीमधून जनतेतून थेट सरपंच पदाचे उमेदवार म्हणून आतिश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आणि आतिश कदम हे चिंबीपाड्याच्या जनतेतून थेट सरपंच म्हणून त्यांची निवड झाली. आज आतिश कदम यांच्यावर मोठी जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या गावातील जी काही विकासाचं कामं असतील, मी या ठिकाणी आवर्जून त्यांना सांगेन की गावातली विकासाची कामं असतील, रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, यांच्याकडे आपण लक्ष द्या आणि आपल्या गावाचा विकास कसा होईल, आपल्या गावामधून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याच्या माध्यमातून ज्या काही स्कीम असतील ती काही स्कीम आणण्याचा प्रयत्न करा आणि गावामध्ये जी काही विकासाची कामं खुंटलेली आहेत ती विकासाची कामं आपल्या हातून व आपले इतर सहकारी
मग ते उपसरपंच असतील किंवा ग्रामपंचायतमधील सदस्य असतील, यांना सोबतीला घेऊन आपल्या गावाचा विकास कसा होईल असं त्यांनी करावं। या ठिकाणी बरेच मान्यवर पाहुणे त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित झालेले आहेत। मी माझ्या लाखिवली गावाच्या वतीने आणि जिल्हा परिषद गट कांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सचिव या नात्याने मी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या लाखिवली गावाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय। आतिश कदम यांचा वाढदिवस अतिशय जल्लोषमय वातावरणामध्ये आपण नुकताच संपन्न केला। आतिश कदम साहेब, काय सांगाल, आज आपला वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्हा परिषद गटाच्या गटामधून सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आपला? प्रथमतः सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत, कारण की पाऊस खूप आहे, वेळात वेळ काढून आलात, त्यामुळं धन्यवाद सर्वांना। तसेच सर्व मित्रपरिवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, तसेच देवानंद पाटील साहेब, प्रकाश तेलिवडे साहेब, दत्ता शिकारी, राजेंद्र पाटील साहेब, तसेच मायकल जाधव, बाला येवले, रुपेश सालवी, तेजस सालवी व सर्व माझी जय बजरंग टीम व सर्व क्रिकेटचा माझा मित्रपरिवार। तर नक्कीच थेट जनतेतून सरपंच पडल्यानंतर सर्व क्रिकेटच्या माझ्या सर्व मित्र परिवारांनी मला सांगितलं की तुम्ही उभं राहा, फुल सपोर्ट आहे। आणि नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नक्कीच विश्वास दाखवला आणि आज या जनतेतून सरपंच पदी मला निवडून आणला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। व वाढदिवस सर्वांच्या या आपल्या मित्रपरिवारामुळे वाढदिवस खूप जोरात झाला। नक्कीच तुमच्यामुळे आज इथपर्यंत मी पोहोचलो, तर याबद्दल धन्यवाद। जय महाराष्ट्र। काय वाटतं, क्रिकेट आणि राजकारण काय याच्याबद्दल फरक काय सांगाल? नक्कीच राजकारण म्हटलं तर आताच आपण आज बघितलं, एक वेगळा भाग बघितला राजकारणामध्ये। या 2 वर्षामध्ये एक आगला वेगळा राजकारण बघितला आणि क्रिकेट हा एक नक्कीच वेगळा खेळ आहे, पण क्रिकेटमधूनच मी तर म्हणेन वरती आलो आहे। आज हा मित्रपरिवार बघतो, आज सर्व क्रिकेटच्या ह्याच्यातूनच, पण सर्व हे राजकारण चाललंय, हे घाणेरडं राजकारण चाललंय। नक्कीच तरीसुद्धा सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाम छाती ठोकून जे कट्टर शिवसैनिक आहेत ते लास्टपर्यंत साथ सोडणार नाही, अशीच नक्कीच धन्यवाद। काय वाटतं आपल्याला, अगदी कमी वयामध्ये राजकारणामध्ये आपण प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण यशस्वी झालात, त्याबद्दल काय सांगाल? पहिल्याच टर्ममध्ये डायरेक्ट सदस्य न राहता, कुठलाही अनुभव नसताना सरपंचपदी निवडून आणला, जनतेने विश्वास दाखवला, त्या जनतेला कधी तडा जाऊन देणार नाही, हा शब्द आहे माझा। शेवटचा प्रश्न, आपण राजकारणामध्ये उतरलात, आपली सरपंचपदी जनतेतून थेट निवड झाली, आतापर्यंत आपण कोणकोणती कामं केलेली आहेत आणि कशा पद्धतीने गावातली विकासाची कामं आपण आणणार आहात? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रथमतः आम्ही पदावर बसल्यानंतर जिथे जिथे म्हणजे आपल्याला जी रोजची गोष्ट लागते, पाणी, ज्या ठिकाणी पाणी नव्हतं, ज्या ठिकाणी टंचाई होती, त्या ठिकाणी प्रथमतः आम्ही लघुनल योजना व बोरिंग मारून नक्कीच त्यांना पहिला पाण्याची उपलब्धता करून दिली आणि नंतर रस्ते व नक्कीच ठराव घेऊन आम्ही तेलुडे साहेबांच्या मार्फत नक्कीच शहापूर, ठाणे येथे नक्कीच ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज आहे, पाण्याची गरज आहे, नक्कीच आम्ही तलावासाठी सुद्धा काल परवाच्या दिवशी ठराव घेऊन नक्कीच 2 कोटीचा ठराव मंजूर करून आम्ही पाठवलेला आहे। तर विकास कामे चालू आहेत आणि या 5 वर्षात भरघोस आम्ही कामे करणार असं आश्वासन नक्कीच माझ्या चिंबीपाडाकरांना देतो। धन्यवाद साहेब। शेवटचा प्रश्न, आपण क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, आपल्या जय बजरंग चिंबीपाडा संघाचं नाव आज तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये आहे। त्या क्रिकेट खेळाडूंसाठी, तरुणांसाठी आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एखादं मैदान वगैरे अशी जागा उपलब्ध आहे का? त्यांच्यासाठी मैदान तुम्ही त्या ठिकाणी मैदान उपलब्ध करून देऊ शकाल? आमची गुलचरण जागा आहे, पण त्या गुलचरण जागेमध्ये आम्ही तलाव घेतलेला आहे, तरी नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि 100% या 5 वर्षामध्ये त्या ग्राउंड तयार करण्याचा कुठेतरी प्रयत्न करू। सह्याद्रीचा
मोराया कधीतरी तुम्हाला सब झूमने के लिए रेडी हो ना। सुंदर परी किती प्रेम करस मला अजून मला काय नको जसा जसा पाणी पड नकोश मला याद कर जीवन तुझं तुझी इच्छा पुरी झाली ते मला रंग झाली जसा जसा पाणी पड नकोश मला याद कर
शिवसेनेचा शपथ घेत
साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी। इंसान सारे सभी तुझ